जागेवरती पडलेलं राहते, गुरडोर गोठ्यात राहतात. पत्नी सुद्धा दारापर्यंत येते. हो, पत्नी सुद्धा दारापर्यंत येते. मित्र आले, गोत्र आले, ते स्मशानाहुनी परतले, शेवटी सोडोनी गेले. मज लागी कला अंतकाळी मी परदेशी, ऐसी जाणूनी मानसी, शरण ऋषिकेशी मी शरण तुझसी आलो. तुकोबारायांनी वर्णन केलं. हे परीक्षिता, तुला सांगतो बाबा, मी शुकदेव सांगून राहिले. परीक्षिता, एका तासामध्ये खटवांग नावाचा उद्धार झाला. त्या 2 पत्नीकडे गेल्याच्या नंतर नाराज झाला. तिसरी पत्नी आहे, तिचं नाव आहे भक्ती. खटवांग राजा तिसऱ्या पत्नीकडे गेला. तिला विचारू लागला, हे प्रिय, 1 तासावरती माझं मरण आलेलं आहे, माझ्या सोबत तू येशील का? त्या पत्नीनं होकार दिला, स्वामी, आता जरी निघाले तरी मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. काही ठिकाणी भक्तीला बहीण म्हटलं, काही ठिकाणी आई म्हटलं, काही ठिकाणी माता म्हटलं. भक्ती माता भेटली बळवंत, तिने माझा मार्ग दाविला चोखटगा. काही ठिकाणी भक्तीला बहीण म्हटलं, पण बहीण केव्हा म्हटलं? बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावली आली गावा. आता संध्या मी कैसे करू की दवागा. त्या ठिकाणी भक्तीला बहीण म्हटलं, काही ठिकाणी पत्नी म्हटलं. अर्थात जीवाच्या सोबत या ठिकाणाहून येणारी एक पत्नी आहे, तिचं नाव आहे भक्ती. परीक्षिता, अरे योग्य त्या काळी तू आता योग्य त्या क्षणाला माझ्यापर्यंत आला. आता तुला मी फक्त विश्वासाला सांगतो, तुझा या 7 दिवसामध्ये निश्चितपणे उद्धार होणार आहे. जो या जगतामध्ये सच्चिदानी आनंद आहे, त्या प्रभूचं प्रथमतः तू ध्यान कर. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. यं प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं वैपायन विरकात्र आजुहाव पुत्रेति तन्मया तरो विनेदुस्तं सर्वभूतहृदय मुनिमानतस्मि. जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र सर्वो मृषां धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. जो भगवान परमात्मा जगाच्या पाठीवरती सत्य आहे, त्या प्रभूचं तू ध्यान कर. आणि तुला सांगतो बाबा, 7 दिवसामध्ये तुझा उद्धार हा झाल्याशिवाय राहणार नाही. मग परीक्षिती राजाने शुकाचार्यांकडे एक प्रश्न केला. कोणता प्रश्न केला? लक्षपूर्वक ऐका. परीक्षिती राजाने शुकाचार्यांचे चरण त्या ठिकाणी पकडलेले आहेत आणि शुकाचार्याला म्हणू लागला, बाबा, अहो, माझ्या डोक्यावरती मृत्यूचं चक्र फिरत आहे. काळ केव्हा झडप घालील सांगता येत नाही. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. मृत्यूचं चक्र माझ्या डोक्यावरती फिरत आहे, काळ केव्हा झडप घालील सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये मी आता काय करावं? अशा जीवाने काय करावं? एका प्रश्नाचं उत्तर शुकदेव 18,000 श्लोकामध्ये परीक्षिती राजाला देतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य भगवान, शुकदेव भगवान साक्षात महादेवाचा अवतार आहे आणि महादेवाचा अवतार असणारे भगवान श्री शुकदेव त्या ठिकाणी राजा परीक्षितीला गुरु म्हणून लाभले. हे किती भाग्य असेल! कोणतं पुण्य केलं राजा परीक्षितीनं की परीक्षिताला मृत्यूच्या समयी भगवान परमात्माच्या धामाचं दर्शन, भगवत प्राप्ती करून देण्याकरिता शुकदेव त्या ठिकाणी अवतरले. कोणतं पुण्य केलं? परीक्षिताचं नसू द्या पुण्य, पण पांडवांच्या हातून घडलेलं पुण्य होतं. वाढ वडिलाच्या हातून घडलेलं पुण्य होतं. का प्राप्ती झाली शुकाचार्यांची राजा परीक्षिताला? पुराणामध्ये कथा आली, जेव्हा पांडवांनी राजसूय नावाचा यज्ञ केला. राजसूय नावाचा यज्ञ पांडवांनी केला. त्या राजसूय नावाच्या यज्ञामध्ये शुकाचार्यांनी भाताचं 1 शीत अन्न खाल्लं. शुकाचार्यांनी भाताचं 1 शीत अन्न खाल्लं आणि पहा, ते ऋण फेडण्याकरिता शुकदेवांनी 7 दिवस आपल्या जीवनातले राजा परीक्षितीला समर्पण केले. परीक्षितीला त्या ठिकाणी 7 दिवस देऊन टाकले. परीक्षिती राजाला त्या ठिकाणी धन्यता वाटली. आता परीक्षिती राजा शुकदेवांना विविध प्रश्न त्या ठिकाणी विचारत असताना शुकाचार्यांनी या परीक्षिताला सांगितलं, परीक्षिता, अरे मृत्यूकाली माणसानं फार घाबरून जाऊ नये. भगवान परमात्माचं त्या ठिकाणी ध्यान करावं. अंतकाले च मामेव स्मरणमुक्ता कलेवरम.